भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिलेले विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याचं पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलं असून त्यांच्यासह इतर 12 लोकांचे निलंबन देखील मागे घेण्यात आले आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवत विजय मिळवला असल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासह इतर 12 लोकांना पक्षातून निष्कासित केले होते। मात्र आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्ष सोडत काँग्रेस पक्षात घरवापसी केली। तर दुसरीकडे त्यांना गोंदिया विधानसभा निवडणूक लढण्याची संधी काँग्रेस पक्ष देणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पक्षाकडे गोंदिया विधानसभेत प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने भारतीय जनता पक्षाने विनोद अग्रवाल यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाचा निलंबन मागे घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे। तर दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांनी लवकरच आपली भूमिका ठरवणार असल्याचे सांगितले आहे। आताच मला सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत जे अनेक कार्यकर्ते होते त्यांचे भारतीय जनता पक्षाने केलेले निलंबन मागे घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे मला माहीत झालेले आहे आणि याबद्दल मी आज फक्त एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आमची काय भूमिका राहील याकरता निश्चितप्रमाणे आम्ही याच्यावर विचार करणार आहोत आणि विचार करून लवकरच येणाऱ्या भूमिकेबद्दल मी सर्वांना माहिती देणार। तर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भारतीय जनता पक्षाने निलंबन मागे घेतला असून ते येत्या काही तासातच आपली भूमिका ठरवणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे आजी माजी आमदारांनी केलेली घरवापसी कोणत्या आमदाराला विधानसभेत पुन्हा निवडून पाठवते हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। जीबी न्यूज, गोंदिया।